बरे राधिका, निघते मी. अजून 2-3 ठिकाणी जायचंय. थँक्यू मॅम. तुम्ही इतक्या धावपळीत तिथे आलात, सगळ्यांना भेटलात. थँक्स. थँक्स तू नाही, मी म्हणायचं. तुझ्यामुळे मला हे सगळे भेटले, त्यांच्याशी बोलता आलं, गप्पा मारता आल्या. मॅडम तुम्ही या आमच्या गावाला. अरे नक्की येणार. आधी कामाला सुरुवात होते. माझा रक्षा आहे व्यवस्थित. येस. आणि जेनी तू पण जाणार आहेस म्हणे गावाला. हो ना. तर या परिस्थितीत तिला एवढं समजवलं की तू नको येऊस, पण जेनी बिंग जेनी तिने नाही ऐकलं. पण एक लक्षात ठेवायचं, मी तुमच्या बरोबर नसले तरी तुमच्या सोबत आहे. कुणालाही काहीही मदत लागली तर ताबडतोब मला सांगायचं, एक फोन करायचा. इथे बसूनही करण्यासारखं खूप काही असतं. हो, तू जा ना त्यांच्या घरी जरा. निघू. येस. चला आले. चला आता आपण कामाला लागूया. येस मॅडम. आता आपलं ठरल्याप्रमाणे आपण उद्या रघुच्या गावात निघतोय. हो, पण तिथे राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची सगळी मी सांगितली त्याप्रमाणे केली आहे ना. हो, आपलं बोलणं झालं त्या हिशोबाने सगळी सोय झालेली. हा, पण आज सगळ्यांसाठी मी इथे जेवण ऑर्डर केलंय. आलंय. हो वहिनी, जेवण आलंय. चला सगळे बसून घेऊ पटापट. रघुभाऊ आम्ही असताना तुम्ही वाढणार होय. तुम्ही बसा, आम्ही करतो सगळी तयारी. बर चला. मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही, कळलं? काय समजतोस रे तू स्वतःला? काय समजतोस? आणि मला तरी काय समजतोस तू? मूर्ख समजतोस मला? माया तर मूर्खच आहे. मायाला अक्कलच नाहीये. बिंडोक आहे माया. तिला आपण कसंही फसवू शकतो असंच म्हणून फसवत आलास ना मला आजपर्यंत. काय मोठ्या राजा राणीच्या गोष्टी करत असतो, स्वतःला राजा समजतोस? Let me tell you, king is the one who knows how to treat his queen. तू राजा कधीच नव्हतास गुरु. तुला फक्त खोटं बोलता येतं, खोटं वागता येतं. That's it. अनहाच्या लग्नात तुझी लायकी कळल्यानंतर या ऑफिस मध्येच कर. माझ्या आयुष्यात राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाहीये. बापरे, किती किती प्रश्न आहेत तुझ्या चेहऱ्यावर. हा, हे सगळं काय सुरू आहे माझ्यासोबत आणि कोण घडवून आणतंय हे प्रश्न पडत असतील ना आता तुला. सांगते ना मी, हे सगळं घडवून आणण्यासाठी माझी मदत केली एका माणसाने आणि त्या माणसाचं नाव सांगते ना तुला. सिक्युरिटी. येस मॅम. कुठे कुठे जायचंय? काय झालं? शॉक लागला? माझ्या नंतरची तुझ्या आयुष्यातली एकमेव जवळची व्यक्ती. नाही म्हणजे हे तरी नातं खरं होतं का तुझं? गरज लागल्यावर याच्याकडे जायचंस ना धावून. पण आज तुझं हे खरं रूप समजल्यानंतर तुझा हा परम मित्र तुझा मित्र तरी राहतोय का? विचार ना त्यात. विचार ना. काय केडी, बरोबर बोलते ना मी? हा, See, you are all alone, Mr. गुरुनाथ सुभेदार. All alone. कुठे कमी पडले मी? गुरु, कुठे कमी पडले मी? काय चुकलं माझं?
काय नाही केलं मी आपल्यासाठी, आपल्या नात्यासाठी, तुझ्यासाठी काय नाही केलं बोल ना. जे जमेल ते सगळं केलं. माझ्या आयुष्यातली सगळी नाती तोडली मी फक्त तुझ्यासाठी गुरु. माझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती सॅमी. I chose our love over our friendship गुरु. मी कसलाही विचार न करता आपल्या प्रेमासाठी आमची एवढ्या वर्षापासूनची मैत्री तोडून टाकली अगदी सहज तुझ्यासाठी. आणि राधिका मला वेळोवेळी सांगत होते की हा माणूस कसा खोटारडा आहे, गुरुनाथ सुभेदार एक नंबरचा. नाही, मी नाही ऐकलं त्यांचं. प्रेमात वेडी होते ना मी तुझ्या. मी नाही ऐकलं त्यांचं आणि मी सांगत गेले माझा गुरु कसा खरा आहे. आणि हा बघा माझा गुरु काय केलंस तू. आज ज्यांच्यामुळे मी या पोझिशनला आहे, यशवंत सरांचंही नाही ऐकलं. त्यांना ठामपणे सांगितलं मी लग्न करेन तर फक्त गुरुशी. आणि गुरु तू काय केलंस तू. You so much. I gave my heart and soul to you. You didn't deserve it. हॅपी मकर संक्रांत. आपली पहिली आणि शेवटची संक्रांत. हॅपी मकर संक्रांत गुरु. बोलले होते ना मी तुला मला सेलिब्रेट करायची आहे तुझ्यासोबत. सो केली सेलिब्रेट. संक्रांत कधी कोणावरही येऊ शकते, तुझ्यावर आली आज. सिक्युरिटी घेऊन जा यार. चल रे बस इथे. चल बस बोलले ना. चला ग या सगळ्यांनी. बघ आता तुझ्यावरती कशी संक्रांत येते ते हरवायला. Thank you. This is for you, and this is for you. Thank you so much. आज तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप छान काम केलं. थँक्यू. आणि पुन्हा असं काही काम असेल ना मॅम तर नक्की सांगा. येतो आम्ही. शोकेस या सर प्लीज. हा आपला स्टाफ एरिया आहे. अच्छा इथे स्टाफ बसतो काय. मामा माया जरा माझी पण तारीफ करत जा. मी कशी ऍक्टिंग केली. ऑफकोर्स मामा. यू आर सुपर्ब ॲज ऑलवेज. ऐकलत. हो ऐकलं. अरे शनयाची मम्मी आहे ती. शनय आणि यांनी केवढे कांड केले ते माहितीये ना मला. ऐकलत. हो ऐकलं. नाही ते इथे नाही.
ते आपण नंतर बोलू. तुम्ही आमच्याकडे जेवायला या ना. म्हणजे तुम्ही सगळेच आमच्याकडे जेवायला आलात तर मला खूप आनंद होईल. हो ऍब्सोल्युटली, अगदी नक्की येऊ. माया, मी काय म्हणतो, ऍक्च्युली मला असं म्हणायचंय की शनू बेबी ना गॅरीला जास्त चांगलं ओळखली होती तुझ्यापेक्षा. तर आता हे जे काही झालं ना ते झालं गेलं, विसरून जा, कळलं ना? आणि एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात कर. ऑफकोर्स मम्मा. बरं झालं तुम्ही बोललात. मी एक्झॅक्टली हेच माया तुला आता सांगणार होतो समजावून. ती विचार जुळतात. नाही म्हणजे सरांनी मला आजपर्यंत खूपदा सांगितलंय पण मीच ऐकत नव्हते त्यांचं. पण हा, आता माझा डिसिजन झालाय. मी शनाया आणि राधिका सारखं माझं अर्ध आयुष्य गुरुवर प्रेम करण्यात आणि अर्ध आयुष्य त्याला धडा शिकवण्यात व्यस्त नाही करणार आहे. गुरुनाथ सुभेदार हा विषय माझ्यासाठी कायमचा संपलाय. खुश, चला, देर आहे दुरुस्त आहे. फायनली आय एम सो प्राऊड ऑफ यू. वी आर प्राऊड ऑफ यू माया. ते गाव साधारणतः किती दूर आहे? जर ट्रॅफिक नाही लागलं तर 4-5 तास. संध्याकाळ होण्याच्या आधी पोहोचूया आपण, म्हणजे त्याप्रमाणे प्लॅन करूया. कसं आपण जर सकाळी निघालो व्यवस्थित वेळेत तर ट्रॅफिक नसेल तर 4-5 तास, म्हणजे दुपारपर्यंत पोहोचणार. जरी असलं ट्रॅफिक तर 1-2-3 तास वाढवले जरी आपण, तरी संध्याकाळच्या आधी पोहोचतो ना आपण. ठीक आहे, पण तिथल्या पोलीस स्टेशनला कळवलंय ना? हो, मी पर्सनली बोललो त्यांच्याशी आणि ते बोललेत की ते आपल्याला सपोर्ट करणार. आणि आपल्याला सगळं कायद्याच्या चौकटीत राहून करायचंय. हो हो. आणि हो वहिनी, हॉटेल बुकिंग पण झालंय. तो तालुका आहे ना तिथेच हॉटेल बुक केलंय आणि गाव पण असं जवळच आहे. हॉटेल कशासाठी? आनंद भाऊजी, मी तुम्हाला सांगितलं होतं की हॉटेल वगैरे काही नको. आपलं ठरलं होतं ना की आपण ज्या लोकांबरोबर काम करणार आहोत त्यांच्याबरोबर आपल्याला राहायला हवं. मग हो, पण वहिनी कसं आहे की जरा हायजीन इश्यूज वगैरे बघता आता तिथे काय परिस्थिती असेल कसं असेल माहित नाही ना, म्हणून असं. पण आपलं ठरलंय ना, त्या बाबतीतली काळजी आपली आपण घेणार आहोत. वा, आधी राधिका, मग शनाया आणि आता माया. तिघींच्याही आयुष्यातली एकच कॉमन गोष्ट म्हणजे गुरुनाथ. आणि हा गुरुनाथ नावाचा चॅप्टर आज पूर्णतः क्लोज झालेला आहे. मायाला काय वाटतं हे महत्वाचं, तिला विचारूया. काय ग माया, मला सांग, हा सगळा प्रकार घडल्यानंतर तू ओके आहेस ना? येस सॅमी, आय एम कम्प्लिटली फाईन. अरे आणि सर, गुरुनाथ हा चॅप्टर माझ्यासाठी खरंच संपलाय कायमचा. आणि तुम्हाला माहितीये का, गुरुला ना आतापर्यंत एक गोष्ट कळत नव्हती. आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला सोडून गेल्यावर काय त्रास होतो, किती दुःख होतं हे त्याला समजतच नव्हतं. पण आता डेफिनेटली त्याला या गोष्टीची जाणीव झाली असणार. एक्झॅक्टली. माझ्या शनू बेबीला, राधिकाला त्यांनी सोडल्यावर त्या दोघींना किती त्रास झाला होता ना, ते आता गॅरीला कळेल. आणि आता यापुढे कुठल्याही मुलीला फसवताना तो 1000दा विचार करेल. मार्क माय वर्ड्स. सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. कशाबद्दल ग? आतापर्यंत तुम्ही माझी ओळख करून देताना कायम माझ्या विश्वासातली मुलगी, माझा राईट हँड, ही मुलगी कामाला कशी वाघ आहे अशी करून देत होता. ऍट अ टाइम्स मी 10 कंपन्या एकत्र सांभाळू शकते अशी ओळख करून देत होता. तुम्ही माझ्यावर खूप विश्वास दाखवलाय सर. कधी कधी तर सॅमीपेक्षाही जास्त विश्वास ठेवलाय माझ्यावर. आणि याच विश्वासामुळेच तर मी एवढ्या कमी वयात एवढ्या मोठ्या कंपनीची सीईओ झाले, जबाबदाऱ्या प्रॉपरली सांभाळू शकले. फक्त तुमच्या विश्वासामुळे सर. आणि गेल्या काही दिवसांमध्ये मी तो गमावला होता खरं. बट सर, एक गोष्ट नक्की, तुम्ही माझं जे कौतुक करता ना, तीच माझी खरी ओळख आहे. आणि मला माझी तीच ओळख परत कमवायची आणि मी कमावणार. यासले विचारही करायची तुला अजिबात काही गरज नाही. माझा तुझ्यावरचा विश्वास तसाच ठाम आहे. माया, अजूनही वेळ गेलेली नाही. इथून पुढे सुद्धा अगदी तुझ्या मनासारखं सगळं होणार आहे. ऑलराईट सर, अजून एक गोष्ट, एक रिक्वेस्ट आहे. अरे बापरे, आता काय? नाही, मला फक्त काही दिवसांचा ब्रेक हवाय. मला सुट्टी मिळेल? माया, एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये यू आर द बॉस. हॅलो. ओके ओके, आले आले आले. एक्सक्यूज मी. युअर एक्सक्यूज मम्मा.
कम अगेन मामा फोन चालू आहे. आले हा. नाही घ्या, सगळ्यांची काळजी घ्या. नाही सगळ्यांना तुम्ही भाग्यविधाताच वाटता ना मॅडम. सगळ्यांसाठी सगळं चांगलं करा, फक्त माझी वाट लावा. तो गुरुनाथ सुभेदार आहे ना एक, त्याची वाट लावा फक्त आयुष्यात, बरोबर ना? असंच करायचं ना तुम्हाला. काय हा काय बोलताय तुम्ही? हा काय साळसूतपणाचा आव आहे. हा असं दाखवते जसं काही माहितीच. अरे वा, इथेही बोलवलं वाटतं बायका. नाही हे बरं आहे, तिथेही बायका इथेही बायका. नाही हा सगळा आधीपासूनच प्लॅन होता का? नाही बरोबर प्लॅनच केला असणार म्हणा. हे बघ ना, तिथेही एवढा मार खाल्लाच आहे, इथेही खायचंय का परत मी? हा हरकत नाही, मी खातो ना मार. आजकाल माझं कसं झालंय माहिती ना, ते निवडणुकीमध्ये असतं ना, काय म्हणतात ते, ताई माई अक्का विचार करा पक्का, गुरुनाथ सुभेदारच्या कानाखाली मारा शिक्का. तसंच आहे ना, हरकत नाही. मार खाण्याच्या बाबतीत तसाही निलाजराच आहे मी, यांच्या हातून खातो. मॅडम मला मारा, हे बाई इथे मारा, हे दिसतंय ना ऑलरेडी, इथे मारा ना, या ना मारा, तोंडात काय मारा ना. काय चाललंय तुमचं? हा काय हे नाटकं? अच्छा नाटकं माझी? नाटकं तुझी आहेत राधिका. आधी तिकडे केली, आता इथे करतेस नाटकं. तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. वा 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 वा, मला काहीच कळत नाहीये. नाही कुठून येतो ग एवढा साळसूतपणा? इतकं सगळं केलं आणि तुला काहीच कळत नाहीये. नाही ऐका तुम्ही, ऑफिस मध्ये जनरली कोणाचे फोटो लावतात? आपले गुरु बिरू काय असतील त्यांचे फोटो लावतात, बरोबर? मॅडमने कोणाचे फोटो लावलेत? एसबी कंपनीच्या माझ्या केबिन मध्ये स्वतः राधिका मॅडम आणि त्यांची लाडकी शनाया. एवढं सगळं केलं आणि म्हणतेस मला काहीच कळत नाहीये? बरं ते झालंच. एसबी कंपनीमध्ये जी पोस्ट मी एवढ्या मेहनतीने मिळवली आहे, सिनियर मॅनेजरची, मला जर रिप्लेस करायचं असतं ना राधिका, तर जरा लायकीचा माणूस आणायला पाहिजे होता. हा राधिका मॅडमने कोणाला तिथे अपॉइंट केलं असेल एसबी कंपनीच्या सिनियर मॅनेजर पदावर? तर त्या शनायाच्या मम्माला. काय? अरे शॉपिंगच्या 2 बॅगाची बाई नीट मॅनेज करू शकत नाही, ती बनणार एसबी कंपनीची मॅनेजर आणि मला म्हणतेस मला काहीच कळत नाही? नाही, आय कांट बिलीव्ह इट राधिका. नाही तुझं काय घोडं मारलंय का असं मी? झालं ना तुला ज्याच्याशी लग्न करायचं त्याच्याशी झालं ना लग्न, चाललाय ना तुझा सुखाचा संसार. मग मला करू दे ना मायाशी लग्न. बाई काय वाकडं केलंय मी तुझं? तू तू काय येतेस आमच्यामध्ये, का लुडबुड करतेस? करा ना तुम्हाला काय हवं ते. मी अजिबात तुमच्यामध्ये येत नाहीये. हे बघ, जेव्हा माझं सौमित्र बरोबर लग्न झालं तेव्हा तुमच्याशी संबंध संपलेला आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, हे जे ते ऑफिस बद्दल बोलताय ना तुम्ही, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हो मग या बायकांना का जमवलं तिथे? नाही परडे देऊन बोलवलंय ना तुम्हाला, काहीतरी पैसे दिले असतील ना? किती पैसे दिले सांगा ना, यांना तसंच बोलवलंय ना? हो. अरे गुरु, काय आजचे दिवस बघ, काय आम्ही गोड गोड बोलतोय ना तुझ्याशी, प्रेमाने बोलतोय ना, मग कशाला तमाशा करतोयस? ए आनंद तू नको मला शिकू. नीट ओळखतो या तुमच्या मॅडमला मी, कळलं ना? नाही यांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे. नाही 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 नाही, हे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे, हा तुझा प्रॉब्लेम आहे, बाकी कोणाचा नाही, कळलं का? आणि हे बहुतेक मायाला कळलं असेल, म्हणून तिने तुला धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलं असेल, कळलं? आणि सर तुम्ही ज्या बायकांबद्दल बोलताय ना त्या आमच्या गेस्ट आहेत आणि त्यांच्या पर्सनल कामासाठी त्या इथे आलेल्या आहेत, कळलं? ए बाबा जा ना, जा ना, मला आमची कामं करू दे ना. नाही मी कुठूनही जाणार नाहीये. तुम्हा सगळ्यांना ना नीट धडा शिकवल्याशिवाय मी नाही जाणार इथून. नाही मला सांग शनायाच्या लग्नामध्ये जे काही झालं ते मायाला कसं कळलं? नाही कोणी सांगितलं? नाही जर या तुमच्या लाडक्या राधिका मॅडमने नाही पोचवलं तर कोणी पोचवलं? ओके लेट मी गेस, सौमित्र बनाटी? नाही करेक्ट. नाही मला माहितीये ना, या सौमित्रनच माती खाल्ली का रे? तुला खरं सांगू, मला माहित नाही ना, पण मला नीट माहितीये. सौमित्रनेच ही माती खाल्ली आहे. त्याने जाऊन मायाला सांगितलंय काय काय घडलंय. नाही त्या सौमित्रला असा वाजवीन ना मी. त्याआधी तुम्हाला वाजवीन. यापुढे सौमित्राचं नाव जरी घेतलं ना
तर माझ्यासारखी दुसरी वाईट बाई नसेल. ए राधिका, हे असल्या तुझ्या पुचकट धमक्यांना घाबरत नाहीये मी. यापूर्वीही घाबरलो नाही आणि आताही घाबरत नाही. या सौमित्राला आणि तुम्हा सगळ्यांना ना असा धडा शिकवेन ना की तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवा. ए बस आता, खूप बोलस तू. निघ इकडनं, असं तुला प्रेमाने सांगतो. तुला कळत नाही तर मला व्यवस्थित माहितीये की तुला इकडनं कसं पाठवायचं. हो, तुम्ही तर एक्सपर्ट आहात ना मला इथून तिथून सगळीकडून बाहेर काढण्यामध्ये. आज एक काम कर ना, मला काहीतरी वेगळ्या पद्धतीने बाहेर काढा. हा, दरवेळेला हाताला धरून काहीतरी करता ना, त्यापेक्षा आज असं अरे भाई का बोलवलेच तुम्ही. या चला, मला नौटंकी बंद कर आणि निघ इथून.